अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आता लवकरच गौरीचा सण येतोय, त्यामुळे अनेक जण तयारीला लागले असतील. सर्वांनाच उत्सुकता लागली असेल गौरीच्या आगमनाची. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहनाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात, गौरी घरामध्ये आणताना काय म्हणावे, गौरींचा सण हा 3 दिवस चालतो. तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे, गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त, गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त, अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालीच असेल. आता आपल्या घरामध्ये त्यानंतर 2-3 दिवसांनी लगेचच ज्येष्ठा गौरींचं आवाहन केलं जातं. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरींचे पूजन केलं जातं. भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं. गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. त्यामुळे 3 दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं. म्हणजे गौरी ही आपल्या घरची 3 दिवसाची पाहुणी असते. ती माहेरवाशीन म्हणून येत असते. त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं. तर यंदा रविवारी दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठा गौरींचे आगमन हे होणार आहे. अनेक कुटुंबांमध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्ननाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत. गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असे देखील म्हणतात. महालक्ष्मी ही सुख समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात. एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती. या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो. पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात. तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचे आगमन होते. ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात. तर रविवारी 31 ऑगस्ट 2025 रोजी गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 3:57 ते सायंकाळी 5:25 शुभ दिवस आहे. म्हणजे साधारण दुपारी 4 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत शुभ दिवस आहे. या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता. वेळ कमी आहे म्हणून उगीचच घाई गडबड करू नये. अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्या घरामध्ये गौरी घ्यायची आहे. गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधीपासूनच करून ठेवू शकता. फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात. पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे, जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच आपण गौरींची स्थापना करायची आहे. त्यामध्ये आपण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात, काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करतात. अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरींचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात. अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते. तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर आता मी आमच्या इकडे कशा पद्धतीने गौरी पूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे. तर घरामध्ये गौरी घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे. कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो. दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे. त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत. कारण या दिवशी आपण छान असं गौरींचं स्वागत करायचं आहे.
तसेच आपल्या अंगणातील तुळशी समोर सुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये देखील लक्ष्मीची पावलं काढावीत, कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचंय. गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते. तर एका स्टीलच्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे. शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत. दोन्ही मुखवट्यांच्या मध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी, गणपतीचं प्रतीक म्हणून. गौरीच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाऊज पीस टाकावा. गौरीला नथ, मंगळसूत्र, वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला 3 विडे ठेवायचे आहेत. 2 गौरींचे आणि 1 गणपतीचा. प्रत्येकी 2 विड्यांची पाने घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावं. खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो. अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाट मांडायचा आणि पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात. पाटाभोवती सुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे. आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा ठेवून 2 निरांजन, अगरबत्ती, कापूर, दूध, साखर, घंटा इत्यादी साहित्य असावं. अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता. आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाटी किंवा परात असेल ती बाहेर पाटावर नेऊन ठेवायची. मग यावेळी आजूबाजूंच्या स्त्रियांना बोलवायचं आणि 5 स्त्रिया आल्या तरी चालतात. घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरींची पूजा करायची असते. तर गौरीला हळद कुंकू अक्षता दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं. धूप दीप ओवाळला जातो. त्याबरोबरच मागे जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे. तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षदा वाहायचा आहे, वस्त्रमाळ घालायची आहे. आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील या गौरींचं पूजन करायचं आहे. आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून तुम्ही त्या ठिकाणी देखील काही छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता. तर मी सांगितलं की दुपारी 4 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊन येऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी 12:30 नंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला रात्री 9:30 वाजेपर्यंत आपल्याला गौरींचे विसर्जन करायचं आहे. म्हणजे 9:30 ते 10 या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील. गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण ज्येष्ठा गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत हात उमटवले जातात. घरातल्या एखाद्या सवासन स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणा एका स्त्रीने कुंकवाचे ताट हातामध्ये घेऊन हात उमटवत उमटवत आत यायचं असतं. गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटानाद करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायच्या असतात. ज्या स्त्रीने गौरी घेतली आहेत त्यांनी उंबरठ्यावरती ठेवलेलं धान्याचं माप ओलांडून आतमध्ये यायचं आहे. त्यानंतर हे माप ओलांडत घरामध्ये प्रवेश करायचा असतो. गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो. गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं असतं कशाच्या पावलांनी. त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य, धनसंपदा, पाऊस, पाणी, लेकरं बाळं असं गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं म्हणावं. गौरी आल्या कशाच्या पावलांनी, सुख समृद्धी, शांती, गुराढोरांच्या पावलांनी. गौरी आल्या कशाच्या पावलांनी, सोन्या चांदीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, हळदी कुंकवाच्या पावली. तसेच आपली काही इच्छा असेल, घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल, नोकरी व्यवसायात यश हवं असेल, एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण आपण यावेळी बोलून दाखवतात. अशा प्रकारे आपल्याला हे जे काही हवं असेल, जी कोणती इच्छा असेल ते सर्व बोलून दाखवायचं आहे. कारण त्या येताना सुख समृद्धी, समाधान, शांती, ऐश्वर्य, धनसंपदा
सर्व काही घेऊन येत असतात. गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुबदुबत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात. मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरींची आरती करायची असते. सर्वप्रथम गणपतीची आरती करायची, त्यानंतर गौरीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती पण तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर घालीन लोटांगण म्हणत स्वतः भोवती प्रदक्षिणा घालायची, मनोभावे नमस्कार करायचा, आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा, नमस्कार करायचा. मग अशा प्रकारे एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या असतील तर उभ्या करू शकता, हवी तशी सजावट करू शकता, डेकोरेशन करू शकता. गणपतीच्या मूर्तीजवळ गौरींची स्थापना करावी. शक्यतो माहेर वाशिनीच्या हातूनच गौरींची स्थापना होते. तिला साडी नेसवली जाते, तिला सजवले जाते. नव्या साड्या, छान छान दागिने, फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते. तुमच्याकडे पण जे कोणी सजावटीचे साहित्य असेल ते वापरून तुम्ही देखील सजावट करू शकता. छोटी मोठी खेळणी सुद्धा गौरी समोर मांडली जातात. अनेक प्रकारचे देखावे देखील केले जातात. फुलांची आरास केली जाते. त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचा आहे. गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. या दिवशी विशेष करून आंबाड्याची भाजी बनवली जाते. नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याशा कपबशीमध्ये. आणि मग 12च्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे. त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवतात. मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर तो पण तुम्ही ठेवू शकता. त्यासोबतच अनेक जण पंचपक्वान्न करतात. 16 प्रकारच्या भाज्या, कोशिंबिरी असे काहीसे पदार्थ बनवतात. त्याबरोबरच आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल तो पण गौरीपुढे ठेवला जातो. जसे की बेसन लाडू, बुंदीचे लाडू, शंकरपाळी, चकली, करंजी, अनारसे जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते गौरीसमोर ठेवू शकता. त्याबरोबरच आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवावा. त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते. महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो. सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकासाठी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते. तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरींची सकाळी पूजा आरती करायची आहे. आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात, म्हणजेच दोरे घेतात. तर त्या सुतामध्ये हळदी कुंकू, फुले, झेंडूची पाने, बेलाची पाने, बेलाचे फळ, तुळशीपत्र, काशी फळाचे फूल, जास्वंदीचं फूल, हळकुंड, खारीक असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात. मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात. तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयांची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली की गौरीची ओटी भरली जाते. तुम्ही एखादा ब्लाऊज पीस, त्यावरती तांदूळ, खोबऱ्याचा तुकडा किंवा खना नारळाने पण ओटी भरू शकता. या दिवशी सुवासिनींची पण ओटी भरली जाते. दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकासाठी आपल्याकडे ज्या स्त्रिया येतील त्यांची देखील तांदूळ आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्याने ओटी भरली जाते. काही ठिकाणी गव्हाणे पण भरतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो. तर गौरींचं विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टिका काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच. हा मंत्र म्हणून गौरींचा निरोप घ्यावा. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 दिवस हा गौरींचा सण चालतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.